Dear students, welcome to my YouTube channel My Health 2021. If you are not subscribed my channel till date, you can subscribe my channel so that you can get the latest notification from our side. So dear student, we are going to discuss about the chapter 7, that is recruitment, training, evaluation and compensation to the pharmacists. Students, I am Professor Ashish M. Khandalkar, Principal, Department of Pharmacy, LSRG Institute of Pharmacy, Akola. My email ID is ashishkhandalkar1@gmail.com. You can also contact me at myhealth2021.com. So dear students, today we are going to discuss रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, इव्हॉल्युशन अँड कम्पेन्सेशन टू द फार्मासिस्ट. आपण हा टॉपिक आज बघणार आहोत. याच्यामध्ये स्पेशली तुम्हाला बेसिक नॉलेज जे राहील, रिक्रुटमेंट म्हणजे काय, ट्रेनिंग म्हणजे काय, इव्हॉल्युशन आणि कम्पेन्सेशन म्हणजे काय राहते फार्मासिस्टचं, त्या सर्व गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर आहे रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे काय होते, एखाद्या कंपनीमध्ये एखादी जागा निघते आणि ते जागावर त्या जागा भरण्यात येतात सिम्पली. तर त्या जागा ज्या भरण्यात येतात त्या प्रोसेसला म्हणतात आपण रिक्रुटमेंट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कंपनीमध्ये फार्मासिस्टची जागा निघाली किंवा एखाद्या कंपनीमध्ये पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये फार्मासिस्ट वगैरे डिप्लोमा इन फार्मासिस्ट लोकांना जसं रिक्रूट करतात, तर त्या रिक्रुटमेंटसाठी तसे ते ॲड वगैरे देतात आणि त्यानुसार त्याला रिक्रूट करतात. किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये समजा जागा राहिली फार्मासिस्टचं, तिथंसुद्धा हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून रिक्रूट करतात. असं वेगवेगळ्या ठिकाणी फार्मासिस्टच्या पोस्ट निघतात आणि त्याला रिक्रूट करतात, म्हणजे त्या जागेसाठी त्याला अपॉइंट करतात. तर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहे ह्या तुम्हाला पुढच्या स्लाइड्समध्ये मी डिस्कस करणार आहे किंवा जॉबसाठी कसं रिक्रुटमेंट होते. त्यानंतर ट्रेनिंग, याच्यानंतरचा खूप महत्त्वाचा मुद्दा जो आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय की एक तुम्हाला त्या पोस्टबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाते. जे कंपन्या ट्रेनिंग अरेंज करतात त्या ट्रेनिंगचे टाईप्स कोणते आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ फार्मासिस्ट. इव्हॉल्युशन म्हणजे आता फार्मासिस्ट म्हणून कोणी विद्यार्थी जॉईन झाला आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा डिग्री, तर त्याचं इव्हॉल्युशन फार्मासिस्टचं कसं करतात, कोणकोणते पॅरामीटर्स इन्व्हॉल्व होतात, त्या पॅरामीटरसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत इव्हॉल्युशन ऑफ फार्मासिस्टमध्ये. त्यानंतर कम्पेन्सेशन. कम्पेन्सेशन म्हणजे फार्मासिस्टने एक महिनाभर काम केल्यानंतर त्याला मिळणारा मोबदला, ज्याला आपण पगार म्हणतो, पेमेंट म्हणतो, त्याला कम्पेन्सेशन असं नाव दिलेलं आहे. तो कसा मिळाला पाहिजे आणि कसा राहायला पाहिजे हे सुद्धा पॅरामीटर्स आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे, जो आहे आपला रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे काय की रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ एक्सप्लोरिंग सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रिक्वायर्ड पर्सनल अँड स्टिम्युलेटिंग द प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉय टू अप्लाय फॉर जॉब इन ऑर्गनायझेशन. एखादी पोस्ट जेव्हा राहते, वॅकंट राहते किंवा क्रिएट होते कंपनीमध्ये, तर ती पोस्ट भरण्यात येते. त्या प्रोसेसला आपण रिक्रुटमेंट म्हणतो. आता आपण बघूया या रिक्रुटमेंटचे सोर्सेस कोणते आहे. जेव्हा एखादी पोस्ट कंपनीमध्ये निघते तर सर्वात पहिले माहीत होते तिथल्या एम्प्लॉईला की इथं वॅकन्सी क्रिएट झालेली आहे. तर त्याला म्हणतात इंटरनल सोर्स. तर हे एम्प्लॉई काय करतात की आपल्याच रिलेटिव्हला एखाद्या किंवा आपल्या फ्रेंड्सला त्या वॅकंट झालेल्या पोस्टबद्दल माहिती देतात. आणि अशा वॅकंट झालेल्या पोस्टबद्दल जेव्हा माहिती मिळते गरजू व्यक्तीला, तर ती गरजू व्यक्ती त्या कंपनीमध्ये जाऊन जॉईन होते. हे जे रिक्रुटमेंट होते त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं किंवा विद्यार्थ्याचं, त्याला रिक्रुटमेंट सोर्सला म्हणतात इंटरनल सोर्स. म्हणजे त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्हाला माहिती झाली, हे गोष्ट कंपनीच्या बाहेर निघाली नाही, त्यामुळे त्याला म्हणतात इंटरनल सोर्स. दुसरा सोर्स जो आहे त्याला आपण एक्सटर्नल सोर्स म्हणतो. एक्सटर्नल सोर्स म्हणजे काय की ह्या कंपनीमध्ये वॅकन्सी क्रिएट झालेली आहे पण इंटरनल सोर्समुळं तो काम बनलं नाही, तर अशा वेळेस ती गोष्ट बाहेर जाते, कंपनीच्या बाहेर जाते आणि त्याला म्हणतात एक्सटर्नल सोर्स. तर एक्सटर्नल सोर्सेस कोणते कोणते आहेत, तर वेगवेगळे सोर्सेस आहेत. जसं पेपरमध्ये ॲड दिली, रेडिओवर ॲड दिली, टेलिव्हिजनवर ॲड दिली, किंवा काही रिक्रुटमेंटचे पॉम्पलेट्स बनवून पेपरमध्ये इन्सर्ट केले. तर ह्यावरून बाहेरील व्यक्तीला कंपनीमध्ये वॅकन्सी झालेली आहे हे कळणार, त्याला आपण एक्सटर्नल सोर्स म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघूया मेथड्स ऑफ रिक्रुटमेंट. आता रिक्रुटमेंट कसं होते, तर फर्स्ट मेथड आहे डायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट. आता डायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट म्हणजे जिथं वॅकन्सी आपल्या कंपनीमध्ये क्रिएट झालेली आहे आणि जिथं सोर्स आहे आपण तिथेच डायरेक्टली जाऊन तिथं रिक्रुटमेंट ड्राईव्ह कंडक्ट करायचा, त्याला म्हणतात डायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट. फॉर एक्झाम्पल, आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूज वगैरे होतात,
कॅम्पस रिक्रुटमेंट होतं त्याला आपण डायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट म्हणतो, जिथे HR ची टीम येते, काही कंपनीचे लोक येतात, पर्सनल इंटरव्ह्यू डायरेक्टली घेतात तुमचा आणि तिथेच सिलेक्शन होते आणि तुम्हाला तिथेच अपॉइंटमेंट लेटरसुद्धा मिळते. त्याला म्हणतात डायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे इनडायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट. जसं मी तुम्हाला सांगितलं एक्सटर्नल सोर्सेसमध्ये इनडायरेक्ट मेथड ऑफ रिक्रुटमेंट येते. जसं कंपनीमध्ये वॅकन्सी क्रिएट झाली तर कंपनी काय करते, ॲडव्हर्टाइजमेंट देते, न्यूजपेपरमध्ये देते, टेलिव्हिजन्सवर देते, रेडिओजवर देते किंवा इन्सर्ट काही तयार करून पेपरमध्ये पाठवले जातात आणि रिक्रुटमेंटसाठी अर्ज बोलावले जातात. आणि नेक्स्ट मेथड आहे थर्ड पार्टी मेथड. थर्ड पार्टी मेथड म्हणजे असे मेथड की काही लोक असे थर्ड पार्टी म्हणून काम करतात की कंपनीला जेव्हा लोकांची गरज आहे ते लोक प्रोव्हाइड करतात त्या क्वालिफिकेशनचे. हे एक एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या मधात एक बफर सिस्टीम म्हणून काम करते. जेव्हा एम्प्लॉयरला एम्प्लॉई लागतात तर ही थर्ड पार्टी एम्प्लॉई प्रोव्हाइड करते. ते थर्ड पार्टी एम्प्लॉई प्रोव्हाइड करताना मे बी होऊ शकते की जर तुम्ही एखाद्या कंपनीत रिक्रूट झाला तर हे थर्ड पार्टी तुमच्याकडनं पहिलं पेमेंट तुमच्याकडनं घेईल किंवा ॲट द सेम टाईम ते कंपनीकडनं सुद्धा पैसे घेऊ शकतात. याला म्हणतात थर्ड पार्टी रिक्रुटमेंट. ज्या थर्ड पार्टी रिक्रुटमेंटमध्ये आपण काय करतो की आपला बायोडाटा किंवा आपला रिझ्यूम आपण त्या कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड करतो आणि जेव्हा कधी त्या कंपनीमध्ये वॅकन्सी राहते तेव्हा तुम्हाला एखादा SMS किंवा ईमेल येतो की वॅकन्सी आहे या कंपनीमध्ये, अशी वॅकन्सी आहे, अप्लाय फॉर द पोस्ट. तर आपण जेव्हा अप्लाय करतो पोस्टला थर्ड पार्टी थ्रू तर आपलं सिलेक्शन कंपनीत होऊ शकते. तर हे थर्ड पार्टी कंपनी पण थर्ड पार्टीला काही देऊ शकते किंवा ते कंपनी आपल्याकडनं काही कम्पन्सेशन घेऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर आहे ती सिलेक्शन. आता सिलेक्शन कसं होते, सिलेक्शनचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहे ते आपण सगळ्यात पहिले बघूया. स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन. स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन म्हणजे काय की तुमचं अप्लिकेशन जेव्हा कंपनीमध्ये जाते ते स्क्रुटिनाइज होते. फॉर एक्झाम्पल जर कंपनीमध्ये 20 जागा असतील, 20 जागाच्या अगेन्स्टमध्ये जर 500 अर्ज आले तर कंपनी 500 पण जणांना कंपनीत बोलावणार नाही. 20 जागांच्या अगेन्स्टमध्ये मे बी होऊ शकते 100 जणांना कंपनी बोलावेल. ते 100 जण कसे स्क्रुटिनाइज करायचे, तर सगळ्यात पहिले आता कंपनीचं जे स्क्रुटिनाइज पॅरामीटर राहतो ते पर्सेंटेजनुसार राहतो. ज्याला जास्त पर्सेंटेज आहे त्याला चांगलं कॅन्डिडेट मानून त्याचं स्क्रुटिनाइज केलं जातं. दुसरा पॅरामीटर्स येतो की तुम्ही क्वालिफिकेशन आहात की अंडर क्वालिफिकेशन आहात, ओव्हर क्वालिफिकेशन आहात, ते पण चेक केले जाते. त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला कंपनीत स्क्रुटिनाइज केलं जाते किंवा फिल्टर केलं जाते. त्यानंतर मेलची पोस्ट असेल आणि फिमेलने अप्लाय केलं तर फिमेलचे ॲप्लिकेशन स्क्रुटिनाइज केले जातात. एज पॅरामीटर्स आहे. एज पॅरामीटर्स जर त्यांनी सांगितलं की बाबा बिलो 30 आणि अबव 30 लोकांनी जर अप्लाय केलं तर अशा लोकांचं पण ॲप्लिकेशन स्क्रुटिनाइज केलं जाते. कारण कंपनीकडे जागा आहेत 20 आणि तिच्या अगेन्स्टमध्ये जर 500 अर्ज आले तर त्यांना स्क्रुटिनाइज करणं भाग आहे, कारण सर्वांना ते कंपनी इंटरव्ह्यूसाठी बोलवू शकत नाही. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूज होतात तुमचे. प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूज जसं तुम्हाला तुमचं नाव वगैरे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्हाला काय अप्लाय केलं आहे पोस्टला, काय या जागेसाठी तुम्हाला काम करायचं आहे, हे सगळं प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. त्यानंतर तुमचं सिलेक्शन टेस्ट होते. या सिलेक्शन टेस्ट वेगवेगळ्या राहतात. जसे मे बी रिटर्न टेस्ट राहू शकते ज्याच्यामध्ये तुमचं इंटेलिजंट टेस्ट होते, ॲप्टिट्यूड टेस्ट होते ज्याच्यामध्ये तुमची लर्निंग ॲबिलिटी कशी आहे पर्टिक्युलर स्किलसाठी ते तपासले जाते. त्यानंतर ट्रेड टेस्ट होते. ट्रेड टेस्ट म्हणजे ॲप्लिकंट लेवल ऑफ नॉलेज तुमचं चेक केलं जाते. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट होते ज्याच्यामध्ये तुमचं इमोशन्स, तुमच्या इमोशनल टॅलेंट कसं आहे. आता आजकाल IQ पेक्षा EQ खूप महत्त्वाचं ठरत आहे. इमोशनल क्वेश्चन जो राहते तो तुमचा जेवढा जास्त राहील तेवढं जास्त तुमची सक्सेस होऊ शकता कंपनीत. कारण इमोशनल क्वेश्चन म्हणजे तुम्ही 10 लोकांना 20 लोकांना सोबत घेऊन चालू शकता. असा तुमचा EQ जर चांगला असला तर तुमचं सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यानंतर एक सिलेक्शन इंटरव्ह्यू होते. सिलेक्शन इंटरव्ह्यू हा तुमचा फेस टू फेस इंटरव्ह्यू होते ज्याच्यामध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतलं जातं. त्यामध्ये वेगवेगळं तुमचं नॉलेजसुद्धा चेक केलं जातं फार्मसी फील्डमधलं. त्यानंतर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड चेक केलं जातं. तुमचं अपेक्षा पगाराच्या किती आहे त्यासुद्धा चेक केल्या जातात. याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर जो आहे तो फिजिकल एक्झामिनेशन. फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही फिजिकली, आता ह्या सर्व आतापर्यंतचे पॅरामीटर्स आपण बघितले, हे पॅरामीटर्स सर्व मेंटल पॅरामीटर्स आहे. याच्यामध्ये तुम्ही सक्सेस आहात, तुम्ही सिलेक्शन झालं तुमचं इथपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही फिजिकली पण कॅपेबल आहात की नाही. जसं एखाद्या पोस्ट आहे, दिवसभर काम करावं लागते, दिवसभर उभं राहावं लागते, याच्यामध्ये तुमचं फिजिकलसुद्धा एक्झामिनेशन होते ज्याच्यामध्ये तुम्ही फिजिकली जर स्ट्रॉंग असलं तरच तुमचं सिलेक्शन होते.
त्यानंतर रेफरन्स चेक म्हणजे काय की सरते शेवटी तुम्ही तुमचा रेफरन्स कोणी दिलेला आहे बा, रेफरन्स किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा कॅन्डिडेटचा रेफरन्स जर इंटरनल एम्प्लॉयमधला असला तर तो खूप स्ट्रॉंग मानला जातो, कारण त्याच्यावर त्या कॅन्डिडेटवर विश्वास ठेवला जातो की हा काम चांगल्या प्रकारे करेल आणि हा लॉंग लास्टिंग कॅन्डिडेट्स राहील. रेफरन्स चेक केल्यानंतर फायनल सिलेक्शन आणि प्लेसमेंट होते. फायनल सिलेक्शन होते, तुम्हाला एक कंपनीचा अपॉइंटमेंट लेटर येते ज्याच्यामध्ये मेन्शन केले जाते की यू हॅव टू जॉईन, वी आर रिसिव्ड युअर अप्लिकेशन अँड वी फाइंड युअर सेल्फ टू बी सुटेबल फॉर दिस पोस्ट, यू हॅव टू जॉईन विदिन 8 days ऑफ द आफ्टर रिसिव्ह ऑफ दिस लेटर. म्हणजे असं एक लेटर दिले जाते की ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 दिवसात कंपनीत जॉईन व्हावं लागते. तर हे असे एक सिलेक्शन प्रोसिजर चालते, ज्याच्यामध्ये 1 by 1 आपण एकदा परत रिवाईज करूया. स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन होते, तुमचं स्क्रुटिनाइज केलं जाते. प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू होतात, एक साधारण इंटरव्ह्यू घेतला जाते. सिलेक्शन टेस्ट होते तुमचे, ज्याच्यामध्ये रिटर्न टेस्ट राहू शकते, इंटेलिजंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, ट्रेड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट आणि सिलेक्शन इंटरव्ह्यू होतो. फिजिकल एक्झामिनेशन होते, रेफरन्स चेक केला जातो आणि फायनल सिलेक्शन आणि प्लेसमेंट तुमचं कंपनीमध्ये होते. आता याच्यानंतर आपण बघूया दुसरा पॅरामीटर्स कोणता आहे, का ट्रेनिंगचा पॅरामीटर्स आहे. सो ट्रेनिंग काय, ट्रेनिंग इज अ सायंटिफिक प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग नॉलेज. म्हणजे हे एक सायंटिफिक प्रोसेस आहे तुमचं नॉलेज अपग्रेड करायची. त्याच्यामध्ये काय काय सांगितले जाते तुम्हाला, रूल्स अँड पॉलिसीज ऑफ द एम्प्लॉयर. म्हणजे जे कंपनी तुम्हाला जॉब देत आहे त्यांचे रूल्स काय, पॉलिसीज काय, रुटीन ऑफ वर्क तुम्हाला सांगितले जाते. त्यानंतर टेक्निकल नॉलेज तुम्हाला दिलं जाते याच्यामध्ये, आणि डीलिंग विथ कस्टमर्स, न्यू प्रोडक्ट नॉलेज ॲज वेल ॲज ओल्ड प्रोडक्ट नॉलेज तुम्हाला दिलं जाते. आता याच्यात ट्रेनिंगचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर ट्रेनिंगमध्ये फर्स्ट प्रकार येतो इंडक्शन ट्रेनिंग. इंडक्शन ट्रेनिंग हे खूप शॉर्ट ड्युरेशनचं ट्रेनिंग राहते, मे बी 1 or 2 days. जर आपण एखादा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा इंडक्शन ट्रेनिंगचा प्रोग्राम घेतला तर त्याला ते इंडक्शन ट्रेनिंग त्याचा एरिया सेल्स मॅनेजर देतो. एरिया सेल्स मॅनेजर त्याच्यासोबत 1-2 दिवस काम करतो आणि त्याला डॉक्टर्सची ओळख करून देतो, त्यानंतर केमिस्टची ओळख करून देतो, ॲज वेल ॲज स्टॉकिस्टची ओळख करून देतो. हे 1 ते 2 दिवसात त्याचा कार्यक्रम होतो. याच्यानंतर त्याला एक मॅक्झिमम 10 ते 15 दिवसाचं ट्रेनिंगसुद्धा मिळणार राहते. पण जॉईन झाल्या हे गोष्टी पॉसिबल नसल्यामुळे त्याला एक इंडक्शन ट्रेनिंग दिलं जाते, जे 1 ते 2 दिवसाचं ट्रेनिंग राहते. त्यानंतर कंपनीत जेव्हा एम्प्लॉई राहतो 2 वर्ष 3 वर्ष, तर त्याला काय होतं, एक त्याचं प्रमोशनसुद्धा त्याला द्यावं लागते त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या वर्किंगनुसार, त्याच्या इव्हॅल्युएशननुसार. जेव्हा त्याला प्रमोशन देतो तर हे प्रमोशनल ट्रेनिंगसुद्धा त्याला द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जर एरिया सेल्स मॅनेजर झाला तर त्याला ते ट्रेनिंग आवश्यक आहे, कारण तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्याचं बिहेवियर वेगळं राहते, एरिया सेल्स मॅनेजर म्हणून त्याचं बिहेवियर वेगळं राहते. तर ह्या बिहेवियरल चेंजेससाठी, सर्व गोष्टीसाठी त्याला एक ट्रेनिंग दिलं जाते. त्याला म्हणतात प्रमोशनल ट्रेनिंग. एका छोट्या पोस्टपासून मोठ्या पोस्टकडे जाणं त्याला म्हणतात प्रमोशन, आणि त्या प्रमोशनला एक ट्रेनिंगसुद्धा आवश्यक असते आणि ते कंपनी देते. त्यानंतर रिफ्रेशर ट्रेनिंग राहते. रिफ्रेशर ट्रेनिंग असं राहते, एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करत आहे, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, त्यानंतर त्याला त्याचं नॉलेज हळूहळू दिवसेंदिवस कमी होत जाते, त्याचा इंटरेस्टसुद्धा कामात कमी होत जातो आणि त्याचं नॉलेज कमी झाल्यामुळं त्याचं नॉलेज रिफ्रेश करण्यासाठी कंपनी काय करते, एक रिफ्रेशर ट्रेनिंग देते त्याला, जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, त्याला तो मोटिवेट होतो आणि परत कामावर चांगल्या जोमाने लागतो. फॉर एक्झाम्पल जसं आपण कुऱ्हाड वगैरे असते, त्या कुऱ्हाडला नेहमी धार द्यायला पाहिजे, धार दिली तरच जास्तीत जास्त लाकडं तोडू शकतो. त्याच प्रकारचं हे ट्रेनिंग राहते, त्याला म्हणतात रिफ्रेशर ट्रेनिंग. त्याच्यानंतर आहे जॉब ट्रेनिंग. म्हणजे तुमच्या जॉबबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते, रूल्स काय राहतील, पॉलिसीज काय राहतील, रुटीन कसं राहील तुमच्या जॉबबद्दल तुम्हाला टेक्निकल नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज सर्व दिले जाते. त्यानंतर एक महत्त्वाचं ट्रेनिंग दिलं जाते सेफ्टी ट्रेनिंग. सेफ्टी ट्रेनिंग म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीत तुम्ही काम करत आहात, यामध्ये काही मशिनरीमध्ये बिघाड झाला, काही झालं किंवा कंपनीमध्ये आग लागली, तर अशा वेळेस तुम्हाला तुमचं सेफ्टी खूप महत्त्वाची राहते. जर तुम्हाला या सेफ्टी ट्रेनिंग गेलेलं असेल तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरते, तुमचा जीव वाचवण्याकरता आणि इतरांचा जीवसुद्धा वाचवण्याकरता. त्यानंतर आता आपण बघूया मेथड्स ऑफ ट्रेनिंग. वेगवेगळे मेथड्स आहेत ट्रेनिंगचे. कंपनी कोणते मेथड्स फॉलो करते. एक तर ऑन जॉब ट्रेनिंग आहे, म्हणजे तुम्ही जॉबवर असताना जे ट्रेनिंग कंपनी देते त्याला ऑन जॉब ट्रेनिंग म्हणतात. आणि एक दुसरं ट्रेनिंग जे कंपनी देते तुम्हाला ते ऑफ जॉब ट्रेनिंग. ऑफ जॉब ट्रेनिंग म्हणजे तुम्ही जेव्हा कंपनीत नसता, दुसऱ्या ठिकाणी असता, दुसऱ्या सिटीत असता, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला कंपनी ट्रेनिंग देते
आणि त्या ट्रेनिंगला आपण ऑफ जॉब ट्रेनिंग म्हणतो. आपण बघूया डिटेल्स दोन्ही ट्रेनिंगचे मेथड्स ऑफ ट्रेनिंगमध्ये. जसं पहिले डिस्कस केलं आपण एक ऑन जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग्समध्ये काय राहते की तुम्ही जॉबवर असतानाच कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते. आता या ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये कोणते कोणते ट्रेनिंग्स देतात, एक तर म्हणजे कोचिंग अँड काउन्सिलिंग आहे. कोचिंग अँड काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला कंपनी कोच करते आणि काउन्सिलिंगसुद्धा करते तुमच्या जॉबबद्दल. म्हणजे सोबत तुमचा एखादा त्या कंपनीचा एम्प्लॉय जो सिनियर राहतो तो तुमच्या काही दिवस सोबत राहतो आणि तुम्हाला वेळोवेळी कोचिंग आणि काउन्सिलिंग करत राहतो. त्यानंतर दुसरं जे ट्रेनिंग आहे ते आहे वेस्टिब्युल ट्रेनिंग. फॉर एक्झाम्पल जो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला जे ट्रेनिंग मिळते 10 ते 15 दिवसाचं, त्याला म्हणतो आपण वेस्टिब्युल ट्रेनिंग. हे 15 दिवसाच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याला प्रोडक्ट नॉलेज, त्याचं बिहेवियरल चेंजेस, IQ EQ सर्व टेस्ट घेऊन त्याला व्यवस्थितरित्या सगळं ट्रेनिंग दिलं जाते, त्याला म्हणतात वेस्टिब्युल ट्रेनिंग. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा ITIचे मुलं वगैरे त्यांचा ITIचा कोर्स कंप्लीट करतात त्यांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंग देतात. अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये त्यांना एक स्टायपंडसुद्धा दिला जातो, जे ट्रेनिंग 1 ते 1.5 वर्ष चालते. त्याच्यानंतरच त्यांचं अपॉइंटमेंट फायनल किंवा कन्फर्म केली जाते. त्यानंतर जॉब रोटेशन. जॉब रोटेशन म्हणजे काय, एखादा एम्प्लॉई काम करत आहे एखाद्या पोस्टला, तर त्या पोस्टवर तो बोर होऊ शकतो. त्यानुसार त्याला काय करतात, त्याचं जॉबचं रोटेशन करतात, या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी. ते जॉब रोटेशन ट्रेनिंगमध्ये काय फायदा होतो कंपनीचा आणि तुमचा पण, तुम्हाला पण वेगवेगळे स्किल्स त्या दुसऱ्या एम्प्लॉईचे अवगत करून घेता येऊ शकतात. ॲज वेल ॲज कंपनीचा एखाद्याच्या ॲब्सेन्समध्ये तुम्ही त्याचं काम करू शकता. म्हणजे कंपनीचं काम पण थांबणार नाही आणि तुमची स्किल पण डेव्हलप होईल, त्याला म्हणतात जॉब रोटेशन ट्रेनिंग. त्यानंतर अंडर स्टडी ट्रेनिंग म्हणजे एखादा नवीन एम्प्लॉयमेंट केली तर त्याला काही अंडर स्टडी ट्रेनिंग देतात. म्हणजे तो मुलगा किंवा तो एम्प्लॉई त्या अंडर स्टडी आहे सध्या, त्याला एक पर्टिक्युलर पिरियड राहतो. त्यानंतर काही स्पेशल प्रोजेक्ट दिले जातात, ज्या स्पेशल प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायचं राहते. फॉर एक्झाम्पल एखादी क्लिनिकल ट्रायल्स करायची आहे, तर त्या क्लिनिकल ट्रायल्स करायचा पिरियड जो राहते एक तो 2 वर्षाचा राहतो. 2 वर्षाच्यासाठीच ह्या पोस्ट क्रिएट केल्या जातात आणि अशा या स्पेशल प्रोजेक्टसाठी रिक्रुटमेंट केली जाते आणि त्यानुसार तो प्रोजेक्ट चालतो. त्यानंतर कमिटी असाइनमेंट्ससुद्धा राहतात. कमिटी असाइनमेंट्स दिले जातात, त्या कमिटी असाइनमेंट्सवर काम करायला जावं लागतं. त्यानंतर ज्युनियर बोर्ड्स राहते. हे सर्व मेथड्स ऑफ ट्रेनिंग्स राहतात. त्याच्यानंतर ऑफ जॉब ट्रेनिंग जे दुसरा पार्ट जो आहे तो ऑफ जॉब ट्रेनिंग आहे. ऑफ जॉब ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कंपनीच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन हे ट्रेनिंग्स अटेंड करावं लागतात. त्याच्यामध्ये लेक्चर्स आहे, कॉन्फरन्स आहे, सेमिनार्स आहे, स्पेशल कोर्स राहतो. त्यानंतर केस स्टडीज राहू शकतात, काही रोल प्लेइंग राहतं. रोल प्लेइंग म्हणजे स्पेशली मी तुम्हाला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल देतो. याच्यामध्ये जसं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा ट्रेनिंग राहते तेव्हा 2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काम करतात. याचं एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काय करतो, कंपनी ट्रेनिंगच्या दरम्यान दुसरा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह एक डॉक्टरचा रोल प्ले करतो आणि एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ॲज ए मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनच रोल प्ले करतो. तर याच्यामध्ये होते काय की यांना रोल प्लेइंगचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं, ज्याच्यामध्ये रोल प्लेइंगमुळे पण त्यांचं चांगल्या प्रकारे नॉलेज वाढू शकते. त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग म्हणजे आपण कलिगविषयी किती सेन्सिटिव्हिटी काय, ॲज अ टीम मेंबर्स म्हणून आपण काम करायला पाहिजे. ॲज अ टीम मेंबर्स आपण काम केलं तर कंपनीची ग्रोथ खूप फास्ट होऊ शकते. त्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग ट्रेनिंगसुद्धा दिले जातात, ज्याच्यामध्ये तुमच्या मेंदूला एक प्रकारचा व्यायाम दिला जातो किंवा एक आउटबॉक्स थिंकिंग तुमच्यामध्ये कसं डेव्हलप केलं जाईल ते सुद्धा याच्यामध्ये ट्रेनिंग्स दिले जातात, जे ऑफ जॉब ट्रेनिंगमध्ये येतात. तर याच्यामध्ये आपण 2 ट्रेनिंग शिकलो मेथड्स ऑफ ट्रेनिंगमध्ये. एक ऑन जॉब ट्रेनिंग आहे आणि एक ऑफ जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे मी ऑलरेडी सांगितलेलं, जॉबवर असताना जे ट्रेनिंग दिलेलं जातं त्याला ऑन जॉब ट्रेनिंग म्हणतात. आणि ऑफ जॉब ट्रेनिंग म्हणजे जेव्हा तुम्ही जॉबला नसतात एखाद्या दुसऱ्या सिटीत जे ट्रेनिंग दिलं जाते त्याला ऑफ जॉब ट्रेनिंग म्हणतात. तर आता आपण नेक्स्ट पॅरामीटरकडे वळूया, जे इव्होल्युशन ऑफ फार्मासिस्ट आहे. इव्होल्युशन ऑफ फार्मासिस्ट म्हणजे काय, तर फार्मासिस्टला कसं इव्होल्युशन करायचं की त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स कसा आहे त्याला म्हणतात इव्होल्युशन ऑफ फार्मासिस्ट. तर जस्ट मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे अकोला फार्मसी जटारपेठ अकोलाचं. याच्यामध्ये तुमचा जो एक प्रोफार्मा राहतो त्या प्रोफार्मामध्ये तुमचं नेम ऑफ एम्प्लॉई म्हणजे नेम ऑफ फार्मासिस्ट राहतो, त्यानंतर एज राहते, डेट ऑफ जॉईनिंग राहते आणि एक्सपिरियन्स राहतो, राईट. ह्या सर्व पॅरामीटर्स येतात. याच्यानंतर जे इव्होल्युशनला पॅरामीटर्स यूज करण्यात येतात अशा एक गोष्टी आहेत,
त्यामध्ये अपिअरन्स आहे सर्वात महत्त्वाचा पार्ट. जर कोणता प्ले करणार असणार फार्मासिस्टच्या इव्हॅल्युएशनमध्ये ते अपिअरन्स आहे. म्हणजे तुमचं अपिअरन्स कसं आहे. तर हे अपिअरन्स असं म्हणतात किंवा फर्स्ट इम्प्रेशन राहतो. तर हे अपिअरन्स तुमचं व्यवस्थित आहे की नाही. जसं एक फार्मासिस्टने नेहमी ॲप्रॉन घालून राहायचं की जेणेकरून तो 4 लोकांमध्ये ओळखू येईल मेडिकल स्टोअरमध्ये किंवा फार्मसीमध्ये की हा फार्मासिस्ट आहे. असं नीट अँड क्लीन ॲप्रॉन त्याचा राहिला तर त्याचा अपिअरन्स व्यवस्थित राहते. त्यानंतर त्याची पर्सनॅलिटी कशी आहे हा पण पॅरामीटर्स एक घेतला जातो. पर्सनॅलिटी म्हणजे एक पॅरामीटर्स येत नाही, ओव्हरऑल सर्व पॅरामीटर्स पर्सनॅलिटीमध्ये येतात. त्यानंतर त्याचा अलर्टनेस आणि प्रॉम्प्टनेस कसा आहे वाईल डीलिंग विथ द कस्टमर्स. म्हणजे एखाद्या कस्टमरला तो डील करत आहे तर तो किती त्या कस्टमरप्रती अलर्ट आहे आणि त्याचं प्रॉम्प्टनेस कसं आहे ही सुद्धा नोट केलं जातं त्याच्या इव्हॅल्युएशनमध्ये. त्यानंतर कर्टसी अँड ॲटिट्यूड म्हणजे तो किती नम्र आहे त्याच्या कस्टमर्सला घेऊन किंवा पेशंटला घेऊन, आणि त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, व्यवस्थित समजून सांगतो नाही समजून सांगत, ह्या सगळ्या गोष्टी पण त्या कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर आहे पर्सनल ॲक्वांटन्स विथ कस्टमर. त्याचा पर्सनल अटेंडन्स कसा आहे, त्याचे रिलेशन्स कसे आहे कस्टमरसोबत, हा पण मुद्दा एक इव्हॅल्युएशनमध्ये घेतला जातो. त्यानंतर कॉपरेशन विथ कलिग. आता तो काम करताना काय राहते, एक फार्मसिस्ट काम करताना एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा फार्मसीमध्ये इतर कलिगसुद्धा राहतात किंवा इतर मुलं राहतात काम करताना. तर तो त्यांना कसं कॉपरेट करतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या दिवशी कोणी येणार नसलं तर तो त्याचं काम फार्मासिस्ट वगैरे कसं करू शकतो. तर त्याचं कलिग टू कलिग कॉपरेशन कसं आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं राहतं, ज्याला आपण एक टीमवर्क म्हणतो. टीमवर्क जर चांगलं राहील तर सेल चांगला राहील. त्याच्यानंतर प्रोडक्ट नॉलेज खूप जास्त रोल प्ले करतो इव्हॅल्युएशन ऑफ फार्मासिस्टमध्ये. म्हणजे एक तर फार्मासिस्टचं कामच काय, काउन्सिलिंग फार्मासिस्ट कधी करू शकेल जर त्याचं प्रोडक्ट नॉलेज चांगलं असेल तरच. फॉर एक्झाम्पल जसं ओमेप्राझोल आहे किंवा पॅन्टॅप्राझोल आहे, रॅबिप्राझोल आहे, असे जे टॅब्लेट्स किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये फॉर्म्युलेशन्स आहेत, हे फॉर्म्युलेशन्स पेशंटला उपाशीपोटी घ्यायचे आहे. जेवल्यानंतर ते काम करत नाही, त्यामुळे ते उपाशीपोटी घ्यायचे आहे. एखाद्या वेळेस जर डॉक्टरांनी चुकून जेवल्यानंतर ते गोळी दिली तर ते पेशंटला व्यवस्थित काउन्सिलिंग करून सांगायचं आहे की ही गोष्ट हे चुकून लिहिलं गेलं, हे तुम्हाला टॅब्लेट्स किंवा औषध ही उपाशीपोटी घ्यायची आहे. किंवा एखादा अस्थमॅटिक पेशंट आला आणि तो अस्थमॅटिक पेशंट तुम्हाला पेन किलर मागत आहे, जसं निमोसलाइड वगैरे, तर अस्थमा या अशा पेशंटचा ॲग्रिवेट होऊ शकतो. तर अशा कंडिशनमध्ये जर फार्मासिस्टला प्रोडक्ट नॉलेज चांगलं असलं तर तो त्याला सांगू शकतो की हे गोळी घेतल्यामुळे तुम्हाला अस्थमा आहे, तुमचा अस्थमा वाढू शकतो. या प्रकारचं त्याचं प्रोडक्ट नॉलेज राहायला पाहिजे. त्यानंतर सेलिंग ॲबिलिटी कशी आहे, एखादा कस्टमर एखादा प्रोडक्ट घ्यायला आला तर तो प्रोडक्ट तो घेऊनच जातो की नाही, हे डिपेंड करते त्याच्या सेलिंग ॲबिलिटीवर. त्याची जर सेलिंग ॲबिलिटी चांगली असली तर प्रोडक्ट सेल चांगला होईल. त्यानंतर सजेस्टिव्ह सेलिंग म्हणजे काय की एखादा प्रोडक्ट कोणी घ्यायला कस्टमर आला किंवा पेशंट आला तर त्या प्रोडक्टला तो एखादं दुसरं प्रोडक्ट पण कसं सजेस्ट करू शकतो आणि ते प्रोडक्टसुद्धा तो कसं घेऊन जाऊ शकतो कस्टमर, तर याला काय म्हणतात सजेस्टिव्ह सेलिंग. एखाद्या वेळेस काय होतं की एखादा प्रोडक्ट आपल्या फार्मसीमध्ये अवेलेबल नाही राहत पण दुसरा प्रोडक्ट याचा आपल्याकडे अवेलेबल राहतो. फॉर एक्झाम्पल आपण जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया, जसं अमृतांजन बाम एखादा पेशंट मागायला आला, अमृतांजन बाम आपल्याजवळ नाही पण आपल्याकडे झंडू बाम राहतं, तर हे झंडू बाम त्या पेशंटला सजेस्टिव्ह सेलिंग करून कसं द्यायचं तर हे आपण ठरवू शकतो. तर हे सजेस्टिव्ह सेलिंग करून जर प्रोडक्ट दिलं तर प्रोडक्टचा सेलसुद्धा वाढू शकतो. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट आहे एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आता ओव्हरऑल कसं राहते की प्रत्येक जण रोज काही ना काही इम्प्रूव्हमेंट प्रत्येक जणात होते. ही जर पॉझिटिव्ह इम्प्रूव्हमेंट राहिली वर्षानंतर एक याचा फार्मासिस्टचा इम्प्रूव्हमेंट कसा आहे ह्यासुद्धा पॅरामीटर्समध्ये इव्हॅल्युएशनमध्ये घेतलं जाते आणि त्यानुसार फार्मासिस्टला इव्हॅल्युएट केलं जाते. त्यानंतर एक फायनल जो आहे मुद्दा आहे कम्पॅन्सेशन टू द फार्मासिस्ट. कम्पॅन्सेशन म्हणजे काय, महिनाभर काम केल्यानंतर त्या मोबदल्यात फार्मासिस्टला जो एक पेमेंट मिळते त्याला आपण कम्पॅन्सेशन म्हणतो किंवा सॅलरी म्हणतो. ओके, आता हे कम्पन्सेशन कसं राहायला पाहिजे, हे ॲडिक्वेट राहायला पाहिजे. ॲडिक्वेट म्हणजे काय की हे त्याला खर्च करायला सफिशियंट राहिलं पाहिजे.
जर हे ॲडिक्वेट नसलं, इनॲडिक्वेट असलं, तर फार्मासिस्ट काय करेल की जॉब सोडून देईल आणि जिथं त्याला ॲडिक्वेट पेमेंट मिळते तिथे तो चालला जाईल. त्यामुळं त्याला जो पेमेंट मिळाला पाहिजे ते ॲडिक्वेट राहायला पाहिजे. दुसरं आहे की हे सिम्पल राहायला पाहिजे. सिम्पल म्हणजे काय की हे पेमेंट शीट कोणालाही दाखवली तर त्यात समजली पाहिजे, त्यात बाकी काही असं कन्फ्युजिंग मॅटर असायला नको. त्यानंतर इन्सेंटिव्ज, आता हे जो फार्मासिस्ट काम करतो याला ह्याच्या कामानुसार काही इन्सेंटिव्ज पण द्यायला पाहिजे. जर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी सेल वाढला तर त्यामध्ये त्याला इन्सेंटिव्ज द्यायला पाहिजे. प्रपोर्शनेट अवॉर्ड द्यायला पाहिजे त्याला, त्याच्या सेलच्यानुसार त्याला प्रपोर्शनेट अवॉर्डसुद्धा द्यायला पाहिजे. त्यानंतर फ्लेक्झिबल असायला पाहिजे, हे जे त्याचं कम्पॅन्सेशन तुम्ही देत आहे तो फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. त्यानंतर त्याला प्रमोशन पण द्यायला पाहिजे ज्युनियर फार्मासिस्टपासून सिनियर फार्मासिस्ट, आणि त्याला प्रमोशन दिल्यानुसार त्याचा पेमेंटसुद्धा त्या प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर त्याचं जे अर्निंग होतं आहे हे युनिफॉर्म राहायला पाहिजे. युनिफॉर्म अर्निंग म्हणजे काय की जो फार्मासिस्टला आपण पेमेंट वगैरे देत आहे हे युनिफॉर्म राहायला पाहिजे. म्हणजे युनिफॉर्म फॉर एक्झाम्पल एखाद्या फार्मासिस्टला आपण सिलेक्ट केलं आणि त्याचं पेमेंट 15,000 आहे तर ते 15,000च राहायला पाहिजे. नाही तर एखाद्या महिन्यात 5,000, दुसऱ्या महिन्यात 10,000, तिसऱ्या महिन्यात 20,000 असं नको राहायला. एक युनिफॉर्म अर्निंग राहिला तर तो त्याचा एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करू शकेल, मंथली किती एक्सपेन्सेस त्याला येतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही आतापर्यंत मी माहिती दिलेली आहे, ही माहिती निश्चितच आवडली असेल आणि तुमचे डाऊट्स वगैरे या चॅप्टरबद्दल क्लिअर झाले असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यानंतर एक काही क्वेश्चन्स मी डिस्कस करतो तुमच्यासोबत जे नेहमी वारंवार एक्झाममध्ये विचारले जातात, प्रिव्हियस इयरमध्ये विचारले गेलेले आहेत. तर त्यामध्ये एक ते राईट शॉर्ट नोट ऑन रिक्रुटमेंट ऑफ फार्मासिस्ट, त्यानंतर व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द सिलेक्शन प्रोसिजर, डिफाईन ट्रेनिंग अँड डिस्कस व्हेरियस मोड्स ऑफ ट्रेनिंग ऑफ फार्मासिस्ट जे आपण डिस्कस केलेले आहे. त्यानंतर एक्सप्लेन द टर्म इव्हॅल्युएशन ऑफ फार्मासिस्ट, लास्ट मुद्दा आपण लास्ट बटन डिस्कस केला होता ते इव्हॅल्युएशन ऑफ फार्मासिस्ट. त्यानंतर राईट नोट ऑन कम्पॅन्सेशन टू द फार्मासिस्ट. कम्पॅन्सेशन टू द फार्मासिस्ट म्हणजे आपण जो फार्मासिस्टला एक फायनली पेमेंट देतो त्याला म्हणतात कम्पॅन्सेशन. तर हे तुम्हाला वेगवेगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जर डेफिनेशन म्हणजे व्यवस्थितरित्या जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही पेपरमध्ये इझिली ह्या सगळे गोष्टी लिहू शकता. थँक्यू डिअर स्टुडंट फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, सो दॅट यू कॅन गेट द लेटेस्ट नोटिफिकेशन ऑन माय YouTube channel as well as my various latest videos. Thank you.